इन्सुलिन किती होतं काकू? सकाळी 15, दुपारी 10 आणि संध्याकाळी 15. सकाळची एक गोळी आणि संध्याकाळची एक गोळी. आणि ते रक्त घट्ट होतं ते रक्तपतलं करायची वेगळी गोळी, टॉनिकची वेगळी गोळी, ह्या अजून वेगळ्या गोळ्या होत्या. पण आता ते शिबिर केलं मी तेव्हापासून मला काही घ्यावं लागून नाही राहिलं. गोळी नाही, इन्सुलिन नाही. स्वतः डॉक्टरनंच इन्सुलिन बंद केली. डॉक्टर म्हणत तुम्हाला आता डबल तपासायला गेली तर इन्सुलिन घ्यायचं काम नाही. असं काय केलं तुम्ही? म्हटलं काही नाही बा, आरोग्य शिबिर केलं, तपसेवा शुमरे किती केले म्हटलं, 2 केले, 2 झाले म्हटलं, अजून तिसरं व्हायचं आहे म्हटलं. आणि आता याच्याही बाद म्हटलं आम्ही वर्षाच्या वर्ष कुठं असलं की ते काही सोडणार नाही, ते सुरूच ठेवू. सकाळी आपलं 11 वाजेला काही घ्यायचं नाही, 11 वाजता ज्यूस घ्यायचं, मग 12:30 वाजता सलाद, मग 1-1:30 वाजता काही फळं गिळं घ्यायचे, 4 वाजता थोडासा नाश्ता करायचा, संध्याकाळी जेवण भाजी पोळी जेवण करायचं. आणि त्याच्यानंतर अंग कुठला आजार आहे? शुगर. हां. दुसरा प्रश्न, आता ही म्हातारी काय घेत होती, म्हणजे गोळ्या घ्यायची की दुसरं काय घ्यायची त्याच्यासाठी? हां, तू सांग. गोळ्या ती BP साठी घ्यायची. शुगरसाठी काय घ्यायची, कोण सांगू शकतं? हां सांग. गोळ्या ते आहार आहे. ठीक आहे, तर मी सांगतो ते तुम्ही गोंधळलात. ती इन्शुलिन घ्यायची म्हणजे इंजेक्शन घ्यायची. आता समजा तुमच्या सरांना शुगर आहे तर ते गोळ्या खात असतील, पण नेक्स्ट हायर स्टेज गेली की इंजेक्शन घ्यावं लागतं. तुमच्या कोणाच्या आसपास काही असे नातेवाईक असतील. मग ज्यूस फळे हे 100पैकीला 20 मार्क. अधिक कोणी सविस्तर सांगू शकतं का? हां सांग, तू सांग रे शेवटचा विद्यार्थी. ठीक आहे, तर ऐका. आता तुम्ही ऐकलं ते अर्ध सत्य आहे, काही खराब नाही. परंतु तिचा आहार काय होता? सकाळी 11 वाजेपर्यंत ती उपाशी राहायची. आलं लक्षात? नंतर ती 11 वाजता 50 ग्रॅम हिरवी पानं जी आहेत, आंब्याची, कशाची, जी जनावरं माणसं बकऱ्या खातात ती, त्याचा ज्यूस घ्यायची. आणि दुपारी काय करायची? नैसर्गिक अंकुरित मूग, मटकी, गाजर वगैरे असं सलाड. 4 वाजता कारल्याचा ज्यूस आणि संध्याकाळी थोडी भाकर आणि भाजी. म्हणजे असा त्याचा आहार होता. आलं लक्षात? आणि ही क्लिप आम्ही सरपंच साहेबांना सांगून सर्व ग्रुपवर पाठवतो. तुम्ही जर तुमच्या आईवडिलांना ती व्यवस्थित ऐकवली आणि व्यवस्थित कोणा चांगल्या गुरुजीला विचारून तसा आहाराचा प्रयत्न करायचा, पण त्या गोळ्या सोडायच्या नाहीत. नाही ते म्हणतील की मी गोळ्या सोडल्या आणि एकदमच केलं मला नाही जमत, तर त्यांना म्हणा आपल्या जबाबदारीवर पहिले आहार बदला. लक्षात आलं काय? तर अशा रीतीने तुम्ही हे करू शकता. आता पुढचा मुद्दा, माझं नाव गजानन वाघ आणि माझा मोबाईल नंबर शांतपणे ऐका, बोलू नका आता कुठे. 87792754226. तुम्ही मनातल्या मनात आठवून पहा. मी पुन्हा एकदा